नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती दिली जाते. अगदी आज दिवसभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होत्या. बुधवारपासून हप्ते वितरणाला सुरुवात झाली होती. केवळ बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना, लक्षात घ्या की साधारणतः 2 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींपैकी काहीच लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे तो बुधवारी जमा झाला होता आणि कालचा दिवस गेलेला आहे, आजचा दिवस गेलेला आहे. पण या 2 दिवसांमध्ये मात्र संपूर्ण महाराष्ट्रातील इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत, पात्र असून देखील अनेक लाडक्या बहिणींना हप्ता आले नाही आहे. आज दिवसभरामध्ये प्रतीक्षा होती, तर हप्ते वितरण आज दिवसभरामध्ये देखील झालेलं नाही. मग आम्ही अपात्र आहोत का? तर या प्रकारचा जर विचार करत असाल तर मुळीच चुकीचा आहे. तुम्ही अपात्र नाही आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर साधारणतः बुधवारपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाला सुरुवात झाली आणि लगेचच गुरुवारी, लक्षात घ्या, गुरुवार आणि आजच्या दिवसामध्ये डीबीटी ॲक्टिव्ह संपूर्ण महाराष्ट्रामधील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांच्यासाठी करण्यात आली. त्याच्यामुळे कालच्यापासून आज संध्याकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत यांना पेन्शन वितरण झालं. तर या कारणामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील डीबीटी आहे, तर या कारणामुळे डीबीटी पोर्टल आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पेन्शन वितरणासाठी बिझी असल्यामुळे 2 दिवस लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो वितरित करण्यात आलेला नाही आहे. साधारणतः संजय गांधी निराधार योजनेचा लाभ आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थ्यांना जमा झालेला आहे. त्यामुळे आता पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींसाठी केला जाणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत तर अशा लाडक्या बहिणींचा अर्ज अपात्र झालेला नाही आहे. KYC केल्यानंतर आमचा हप्ता आला नाही आहे, म्हणजेच KYC विचारात घेतली का, असा देखील लाडक्या बहिणी प्रश्न विचारत आहेत. पण लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सर्वच पात्र किंवा लक्षात घ्या KYC असेल किंवा नसेल तरी देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, उद्यापासून डीबीटी चालू होण्याची शक्यता आहे, कारण का इतर योजनांचे डीबीटी वितरण झालेलं आहे. त्यामुळे पुन्हा डीबीटी वितरण संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींसाठी पुढील 2 ते 3 दिवस चालण्याची शक्यता आहे. ज्यावेळी डीबीटी पोर्टल सुरू होईल त्यावेळी त्वरित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. आणि KYC संदर्भात सध्या अपडेट नाही आहे. मंत्री आदित्य तटकरे देखील हप्ते वितरण सुरू झालेलं आहे तरी देखील त्यांनी घोषणा केली नाही आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण होत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपल्यामार्फत दिली जाते. त्यामुळे ज्यांना हप्ता आलेला नाही आहे त्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. साधारणतः उद्यापासून पुन्हा डीबीटी सुरू होण्याची शक्यता आहे. तर लक्षात घ्या, डीबीटी सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये देखील चालू राहते. त्यामुळे डीबीटी पोर्टल ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपण संपूर्ण माहिती देणार आहोत. तर या कारणांमुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना लाभ आलेला नाही आहे. हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.